प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला आता 73 दिवस झाले आहेत. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांना जामीन मिळाला. युक्तिवादावेळी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी डॉक्टरांच्या मोबाईलच्या CDRचा मुद्दा उचलला होता. त्यानुसार पोलिसांनी तो CDR न्यायालयात सादर केले आहे. डॉक्टर वळसंकरांनी 2022 ते 2024 या काळात स्वतःच्या रुग्णालयाचा कारभार सोडला आणि डिसेंबर 2024 पासून पुन्हा रुग्णालयाचा कारभार स्वतःकडे घेतला आणि OPD पाहू लागले. दरम्यान न्यायालयातील डॉक्टरांच्या एका असिस्टंटने 15 एप्रिल 2025 पासून डॉक्टरांनी नियमित OPD सुरू केली आहे. त्याबद्दल डॉक्टरांनी मला कॉल करून सांगितले. त्यानंतर मी नियमित रुग्णालयात येऊ लागले. 18 एप्रिलला डॉक्टर OPDत आले. त्यावेळी टेन्शनमध्ये दिसले. त्यावेळी त्यांनी मनीषाने आत्महत्येची धमकी दिल्याने टेन्शनमध्ये असून काय करावे मला सुचत नसल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही शांत राहा, आपण काहीतरी मार्ग काढू असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ते दुपारी 12 वाजता घरी गेले. त्या दिवशी मी घरी असताना रात्री 8 ते 8:30च्या सुमारास डॉक्टरांना OPD संदर्भात फोन लावला. त्यावेळी ते अतिशय तणावात वाटले. मनीषामुळे मी खूप दुःखी आहे. मी आतापर्यंत कमावलेली इज्जत धुळीला मिळवेल म्हणून तिने धमकी दिली आहे असे म्हणून त्यांनी कॉल कट केला. काही वेळाने डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला. त्यावेळी त्यांना काय झाले विचारल्यावर मी जास्त बोलू शकत नाही म्हणून त्यांनी फोन कट केला. थोड्या वेळाने पुन्हा कॉल केला आणि मी आता बोलण्याच्या स्थितीत नाही असे सांगून काही वेळ थांबून फोन कट केला. त्यानंतर रात्री 9 वाजता त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली असा जबाब पोलिसांना दिला आहे. हाच मुद्दा उचलून धरत ॲडव्होकेट नवगिरे यांनी त्या कॉल्समध्ये नेमके काय बोलणे झाले असा प्रश्न उपस्थित करीत डॉक्टरांच्या CDRची मागणी केली होती. डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी मुलगा डॉक्टर अश्विन यांना भेटून व फोनवरून देखील आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तरी पण डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्येपूर्वी कोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले व त्यांच्यात काय बोलणे झाले या संदर्भातील CDR न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात का जोडले नाहीत असाही प्रश्न ॲडव्होकेट नवगिरे यांनी उपस्थित केला होता. आता पोलिसांनी डॉक्टर वळसंकरांचे 1 महिन्याचे CDR न्यायालयात सादर केले आहे.